नमस्कार. गोदाई किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज 3 वर्षानंतर म्हणजे आपल्या चॅनलला 3 वर्षे झाली आणि 3 वर्षानंतर आज पहिल्यांदाच तुमच्या समोर अशा पद्धतीने मी बोलत आहे, समोरून बोलत आहे. तर तुम्हाला कसं वाटतं? मला तर खूप छान वाटतंय आणि यापुढेही अगदी समोरून असं तुमच्याशी भेटायचा प्रयत्न करत जाईल. तर आज रेसिपी कुठली आहे हे बघूया. पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला, साहित्य काय काय लागतंय ते आधी दाखवते. तर इथे बेसन घेतले, अर्थात आपण कांदा भजी करणार आहे, खेकडा कांदा भजी करणार आहे. तर त्यासाठी इथे बेसन घेतले. बेसनचं प्रमाण आधीच ठरत नाही, तर बेसन कांदा कुस्करून झाल्यानंतर ठरतं. तर इथे मी एक मोठी वाटी भरून बेसन घेतले आणि त्यासाठी इथे मी एक 2 चमचे तांदळाचे पीठ घेतले. तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, भजी आपली कुरकुरीत होण्यासाठी मदत होते आणि शिवाय भजी जास्त वेळ कुरकुरीत राहतात. आणि त्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे 5 ते 6 कांदे घेतलेत, मध्यम आकाराचे कांदे आहेत, ते सोलून स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि इथे एक 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून. इथे धने घेतलेत, थोडेसे असे खरडून घेतलेत. आणि छान लाल चुटूक होण्यासाठी इथे एक छान सिक्रेट मसाला म्हणजे इथे लाल तिखट आहे आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे. यानी आपली भजी एकदम मस्त अशी लाल चुटूक होतात. जी गाडीवर मिळतात, हॉटेलमध्ये मिळतात की नाही, तर ती या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही जर केलं की काश्मीरी मिरची तशी ही तिखट नसते. जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर ही पूड घाला आणि मिरची घातली नाही तरीही चालेल. तर आता आपण पटकन मी कांदे चिरून घेते आणि मग आपण कसे करायचे ते मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हा आता कांदा घेतला की हा इथला जो भाग आहे की हा जो आहे तो थोडासा असा पद्धतीने हे असा करून घ्यायचा, काढून घ्यायचा. याच्यामुळे काय होतं, कांद्याच्या पाकळ्या आहे ना ह्या पटकन निघायला मदत होते. आता हा कांदा जो आहे ना एकदम बारीक असा आहे ना चिरायचा आहे आणि शक्यतो एकसारखा चिरा, म्हणजे काय होईल, तुमचे कांदा भजी आहे ना एक साईजचे होतील किंवा मग कुठे कांदा करपतो, कुठे कच्चा राहतो, असं होणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने हे बारीक चिरून घ्यायचं, अगदी बारीक. हे बघा, हे असे कांदे चिरून घ्यायचे, जसे असे बारीक होतात, त्याच्या पाकळ्या अशा बारीक निघतात, असे हे करून घ्यायचे. हे सगळं मी चिरून घेते. हे बघा, हा असा ना असा हा कांदा चिरून घ्यायचा, अगदी बारीक चिरून घ्यायचा. हे बघा हे, आणि ह्याला कुस्करून घ्यायचा, म्हणजे अगदी ह्या पाकळ्या पटकन निघून जातात. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये करायचं आहे ते भांड करून काढून घ्यायचं आणि हा सगळा कांदा चिरलेला आहे की हा या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला आधी ना चांगला छान कुस्करून घ्यायचा. हे बघा, हे असं ह्या पाकळ्या आहेत ना ह्या वेगळ्या करून घ्यायच्या. अशा वेगळ्या करून घेतल्या की मग याला थोडस अगदी थोडस मीठ लावून घ्यायचंय. भज्याला जेवढं लागते की नाही थोडस त्यापेक्षा कमी घाला, थोडीशी चव बघा आणि नंतर घाला. तर आता याला छान चोळून घ्यायचं हे मीठ आणि 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं, म्हणजे याला छान पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे भज्याचं पीठ आहे ते मळायचं आहे. याला पाणी अजिबात घालायचं नाही, फक्त याला कांद्याला आणि मिठाचं पाणी सुटतं की नाही त्याच्यामध्येच आपण हे भजी करायची आहे. पाणी जर वरून घातलं तुम्ही तर तुमची भजी हमखास ते मऊ पडतात. तर वरून पाणी घालायचं नाही आपल्याला, याच्या कांद्याचं जे पाणी आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. तर याला एक 5 मिनिट आपण असंच ठेवूया. एक 5 मिनिट झाले, बघूया. कांदाही मऊ पडलाय आणि हे बघा अशा पद्धतीने बघा एवढं पाणी सुटलेलं आहे. तर आपल्याला हे जे पाणी सुटलेलं आहे याच्यातच आपल्याला पीठ आणि बाकीचे सगळे मसाले घालून मळून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी तांदूळाची पिठी एक 2 टेबल स्पून तांदळाची पिठी घातली. हिरवी मिरची, हिरवी मिरची तिखटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. खरडलेले धने आहेत, थोडेसे असे खरडून घेतलेले आहेत, अगदी ओबडधोबडच केलेले आहेत. आणि इथं आपली भजी एकदम लाल चुटूक होण्यासाठी काश्मीरी मिरची अगदी एक छोटा चमचा भरून आहे, पण ही तिखट नसते, अगदी थोडीशी जास्त वापरली तरी काहीच हरकत नाही. बरं, तुम्हाला जर तिखट अजिबातच नको असेल तर मग काय करायचं, हिरवी मिरची वापरायची नाही. आता यामध्ये घालायचंय बेसन. बरं, त्याआधी
थोडीशी आत्ता कोथिंबीर टाकायची आणि नंतर थोडीशी वरून घालायची. आता घालायचं बेसन. तर बेसन थोडं थोडं करून घालायचं, जेवढं मावेल तेवढं घालायचंय आपल्याला. मी थोडंसं ठेवते, नंतर थोडंसं बघायचं आपण ओलसर कितपत झाले आणि त्याच्यानंतर घालायचं. हे हातानेच मिक्स करायचंय. चमचा वगैरे अजिबात वापरायचा नाही, कारण जेवढं आपण तुम्ही हाताने कराल तेवढं सगळं कांद्याला हे पीठ लागतं. बेसन थोडंसं कांद्याबरोबर मिक्स होतं त्यासाठी. बरं, याला आहे ना एकदम घासून चोळून आपण मिक्स करायचं नाही, अगदी थोडं थोडं हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे छान मिक्स होतं हे. आणि कांदा जो आहे तो कुस्करला जात नाही, त्यासाठी अगदी हलगत हाताने ह्याला मिक्स करत राहायचं. पाणी अजिबात वापरायचं नाही, हाताच्या उष्णतेमुळे ते आपोआप मऊ होऊन जातं बेसन आणि कांदा. अशा पद्धतीने हे एवढंच करायचं, याच्यापेक्षा जास्त आपल्याला करायचं नाही. तेल गरम होईपर्यंत आणखी थोडंसं पातळ होतं ते. अगदी जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला. तेल गरम झालं की लगेच आपल्याला भजी करायला घ्यायचे. हे बघा, हे असं एवढंच करायचंय. तुम्ही बघू शकता हे पीठ अजिबात थोडं थोडं बाजूने दिसतंय, तर अशाच पद्धतीने आपल्याला करायचंय. हे बघा, आणि हे असंच सोडायचं आहे, जास्त आपल्याला मिक्स करत बसायचं नाही. आता सगळं मिक्स करून झालं की उरलेली सगळी कोथिंबीर आपल्याला याच्यात घालायची आणि हे पुन्हा मिक्स करायचंय. कोथिंबीर अशी छान दिसली पाहिजे, म्हणजे भज्यावर छान अशी कोथिंबीर दिसते. हे बघा, मग अशी थोडस कोरडं वाटत होतं, पण अगदी पटकन याला पाणी लगेच सुटायला लागतं. आता या वेळेला करायचं, ह्याच वेळेला थोडस हे कांद्याचा एखादा तुकडा खाऊन बघायचा, मीठ बघायचं, कारण आपण फक्त कांद्याला पाणी सुटण्यासाठी आपण मीठ लावलं होतं. तर थोडस परत बघायचं चव घेऊन, आणि मग तुम्ही मीठ वाढवू शकता. माझं कांद्याला मीठ व्यवस्थित लागलेलं आहे. हे आपलं छान कांद्याचं मिश्रण तयार झालं. खेकडा भजी करण्यासाठी हे इतपतच आपल्याला असं हे करून घ्यायचं. आता याच्यामध्ये हळद अजिबात घालायची नाही. आपण काश्मीरी लाल तिखट घातलंय, त्याच्यावरच छानस असं लाल चुटूक असा कलर येणार आहे. तर आपण आता भजी तळायला घेऊया. तेल छान कडकडीत गरम झालं की थोडंसं अगदी टाकून बघायचं. हे बघा, अशा पद्धतीने हे वर आलं की समजायचं आपलं तेल छान कडकडीत गरम झाले. गॅस मध्यम करायचा आणि मग भजी सोडायला सुरुवात करायची. हे असे अगदी, याला काही आकार द्यायचा नाही, काही नाही, अगदीच थोड्याशा पद्धतीने हे अशी सोडून घ्यायची. आपण कांद्याची खेकडा भजी करतोय, त्यामुळे त्याला विशिष्ट असा काही आकार द्यायचा नाही. थोडेसे असे विस्कटल्यासारखीच करायचे, म्हणजे छान हे आतूनही भाजले जातात आणि त्याचा आकार म्हणजे कांदा भजी, हे खेकडा भजी आहेत असं दिसलं पाहिजे. थोडा वेळ थांबायचं आणि मगच आपण ह्याला हलवायचं, लगेच ह्याला हलवायचं नाही, कारण हे एक तर त्याला आपण असं एकदम सुटलेलं टाकलेलं असतं, त्यामुळे पटकन वेगळे होतं ते. त्यासाठी थोडस वाट बघायची. मस्त अशी ही कांदा भजी तयार होतात. खेकडा भजी म्हणतात याला. त्या खेकड्यासारख्या नांगड्या त्याच्या वरती आलेल्या असतात, खेकड्याच्या तसं ते दिसतात, म्हणून याला खेकडा भजी म्हणतात. हे बघा, या असे अशी. तर याला अजून छान दोन्ही बाजूनी, सगळ्या बाजूने असं छान खरपूस लालसर रंग येऊसपर्यंत तळून घ्यायचे. थोडस मध्यम गॅस करायचा, अगदीच मोठा नाही किंवा अगदीच बारीक करू नका, नाहीतर मग तेल पिणार जास्त हे भजी. त्यासाठी मध्यम आकारावर ठेवायचा, मध्यमच गॅस ठेवायचा आणि छान हे तळून घ्यायचे. असेच सगळे मी करून घेते. तोपर्यंत तुम्ही काय करायचंय, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. हे भजी आहे ना अतिशय कुरकुरीत होतात, आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना भरपूर वेळ अशी कुरकुरीत राहतात. जवळजवळ 3 ते 4 तास अशीच कुरकुरीत राहतात, अजिबात नरम पडत नाही. तर एकदा नक्की करून बघा, आणि आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत